श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर 2026 मध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. तर हा जो धोंड्याचा महिना आहे तो 17 मे पासून ते 15 जून 2026 पर्यंत अधिक ज्येष्ठ मास असणार आहे. ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना आलेला आहे, तर हा 15 जून पर्यंत असणार आहे. तर अधिक महिन्यात बऱ्याचशा परंपरा असतात, जसं की लेक जावयाचं मानपान करणे, भगवान विष्णूंची सेवा करणे. त्याचबरोबर सुवासिनी महिलांच्या बाबतीत आणखी एक परंपरा आहे की या अधिकाच्या महिन्यामध्ये आपली जोडवी बदलतात, जोडव्यांमध्ये भर घालतात. तर जोडवी का बदलतात? अधिक मास आणि जोडवी याचा काहीतरी तर खास संबंध आहे. याबद्दलची माहिती सांगणार व्हिडिओ मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अधिक महिन्यात जेव्हा आपण जोडवी बदलतो तर ती जोडवी बदलताना आपल्याला एक चूक करायची नाही आहे. बऱ्याचशा स्त्रिया या चुका करतात, त्यामुळे पती पत्नींमध्ये वादविवाद होत राहतात. तर अधिक महिन्यात जोडवी बदलताना कोणत्याच चुका करायच्या नाही. त्याचबरोबर जोडवी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे अधिक मासात जोडवी बदलताना नक्की कोणत्या चुका ज्या आहेत की त्या तुम्हाला करायच्या नाही याबद्दलची माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक महिन्यात लेक जावयाचा विशेष मानपान असतो. जावयाला 33 अनारसे, बत्तासे यासारखे जाळीदार पदार्थ आपण वाण म्हणून देत असतो. तर त्याच्यासोबत ज्या सौभाग्यवती महिला असतात त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या पायातील जी जोडवी असतात ती जोडवी बदलायची असतात. खरं तर जोडवी म्हणजे सौभाग्याचे लेणं आहे. 16 शृंगारांपैकी एक शृंगार म्हणजे जोडवी आहेत. विवाहित स्त्रीचं आभूषण म्हणजे जोडवी. जोडव्यांमुळे आपण ओळखलं जातं की या महिलेचं लग्न झालेलं आहे. जेव्हा कोणत्याही मुलीचे लग्न होतं तर तिच्या सौंदर्यात सौभाग्य अलंकाराची भर पडत असते. लग्न झाल्यानंतर काही दागिने, काही अलंकार असे आहेत की ते घालणं आपल्याला बंधनकारकच आहे. जसं की गळ्यात मंगळसूत्र घालणं, पायात जोडवी, हातात बांगडी, त्याचबरोबर कपाळावरती कुंकू किंवा टिकली हे सौभाग्याच्या खुणा आहेत. तर ही जोडवी जी आहे ती जोडवी अधिकाच्या महिन्यामध्ये आपण बदलायची असतात. चांदी हा धातू शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि जोडवी ही आपल्याला पायाच्या अंगठ्याच्या शेजारच्या बोटामध्ये घालायची असतात. म्हणजे अंगठ्या शेजारच्या बोटात घातल्यामुळे अंगठाच्या शेजारचं जे बोट असतं त्याची नस आपल्या गर्भाशय यांच्याशी जोडलेली असते, हृदयाशी जोडलेली असते. त्यामुळे चांदीच्या जोडी आपण जेव्हा घालतो तेव्हा चांदीची जोडी म्हणजे अंगठीसारखी रिंगाच असतात, त्यांचा दाब त्या नसेवर पडतो आणि गर्भाशयातील जे काही ॲक्युप्रेशर आहे ते नियंत्रित राहण्याचं काम होतं. त्यामुळे ही जोडवी घालणं बंधनकारक आहे. पण जोडवी आपण जेव्हा बदलतो तर ती बदलताना आपल्याला काही चुका करायच्या नाहीत. जसं की आपण जोडवी बदलायला जातो अधिकाच्या महिन्यात, बऱ्याच स्त्रिया काय करतात, जोडवी बदलतात. अगोदरची त्यांच्या पायातील जी काही जोडवी असतात तर ती कोणालाही देऊन टाक, म्हणजे आपली बहीण असो, वहिनी असो, आई असो असेल तर कोणत्याही स्त्रीला ती जोडवी बदलतात. किंवा मग तुम्ही जेव्हा जोडवी बदलत असाल तर ती जोडवी बदलताना तुम्हाला जर एखाद्या स्त्रीच्या पायातील जोडवी आवडत असेल तर तिच्याकडून तुम्ही ती मागून घेऊ नका. सेम डिझाईन तुम्ही सोनाराच्या दुकानातून बनवून घेऊ शकता. जोडवी बदलताना आपण आपल्या पायात घातलेली वापरलेली जोडवी चुकूनही दुसऱ्या स्त्रीला आपण द्यायची नाही. आपली जोडवी देखील कोणाला द्यायची नाहीत वापरलेली, आणि दुसऱ्याची देखील आपण वापरण्यासाठी घ्यायची नाहीत. तर याचं कारण असं, जर आपण असं केलं तर दुसऱ्याची जोडवी वापरली किंवा आपण दुसऱ्यांना जोडवी दिली तर आपल्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये दुर्वा निर्माण होऊ शकतो. शास्त्र असं सांगतं की जी विवाहित स्त्री आहे तिने उजव्या पायाच्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी म्हणजे अंगठा शेजारच्या बोटात जोडवी घालणं खूपच शुभ आहे. त्यासोबतच चांदीचं पैंजण, त्याला आपण तोरड्या म्हणतो, किंवा त्या घालणं देखील खूप शुभ मानलं जातं. कारण चांदी हे लक्ष्मीचं रूप आहे, म्हणून काळजीपूर्वक आपण हे दागिने परिधान केले पाहिजे. तर जे आपल्याकडून हरवले तर त्याचा आपल्या जीवनावर देखील त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. महिलांच्या पायाच्या दुसऱ्या बोटात ज्या नसा असतात त्या थेट गर्भाशयाशी जोडलेल्या असतात, जे हृदयातून जाते. त्यामुळे उजव्या आणि डाव्या पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी आपण घातलीच पाहिजे. काही जण फॅशन म्हणून तिसऱ्या बोटात घालतील, चौथ्या बोटात घालतील, पाचव्या बोटात घालतील, पण जोडवी ही आपल्या पाया शेजारच्या बोटात म्हणजे अंगठा शेजारच्या बोटातच आपल्याला घालायचे असतात. आणि ते जोडीने म्हणजे एक सिंगल जोडवं घालायचं नसतं. तर आता सध्या काय फॅशन युग आहे, बायका पहिल्यासारखी अशी मोठी मोठी 2 जोडवी घालत नाहीत. एकदम बारीक चकती रिंग अशी एक सिंगल रिंग पायामध्ये घालून घेतात, पण ते चुकीचं आहे. जोडवी ही जोडीनेच घालायची असतात. नवरा बायकोची जोडी याचा अर्थ जोडवी म्हणजे जोडा तर 2 प्रत्येक म्हणजे आपल्या पायाच्या
अंगठाच्या शेजारचे जे बोट असतं दुसरं बोट नेहमी तिथेच घालायची असतात जोडवी. दोन्ही पायांमध्ये 2-2 अशी 4 जोडवी आपल्याला घालायची असतात. अंगठ्यामध्ये देखील घातले जाते, त्यामुळे अंगठे म्हणतात. दुसऱ्या बोटात घालतात त्याला जोडवी म्हणतात. तिसऱ्या बोटात घालतात त्याला बिछवे असं म्हणतात. चौथ्या बोटात मासोळी आणि 5व्या बोटात करंगूळ असे दागिने आपल्या पायात घालायचे असतात. तर सहसा जोडवी आणि मासोळीच घातली जाते. तर त्यामुळे जोडवी ही 2 घालायची असतात. दोन ही जी जोडवी घालतो त्यांच्यामध्ये देखील आपल्याला भरपूर वेगवेगळ्या डिझाईन मिळतात. चुकूनही जोडवी घालताना सिंगल जोडवी पायामध्ये घालू नका. जोडी म्हणजे आपला नवरा आणि बायकोची जोडीचं ते प्रतीक असतं. एक जरी नसेल तर जोडी अपूर्ण राहते, म्हणून आपण जेव्हा पायामध्ये जोडवी घालतो तर ती आपण 2-2च घालायची. जोडवी म्हणजे फक्त दागिना नाही, तर ते सौभाग्याचे, आपल्या सुहागाचे एक लक्षण असते. आपले जे पायातील जोडवे कोणाला द्यायचे तर नाहीच, पण कोणाचे वापरण्यासाठी देखील घ्यायचे नाहीत. कारण अशा गोष्टी आपण जर केल्या तर त्यामुळे नवऱ्याचा ताण वाढतो, पैसे टिकत नाही, कर्जाचा बोजार त्याच्यावर वाढतो. म्हणून जोडवी नेहमी आपण स्वतःसाठी नवीन खरेदी करायची. भरपूर वेगवेगळ्या डिझाईनचे घुंगरांचे जोडवे आजकाल मिळतात, पण कधीही आवाज करणारे जोडवे आपल्या पायात घालायचे नाही. घुंगरांचा आवाज मधुर असतो, मान्य आहे, पण वास्तुशास्त्र असं सांगतं की दागिने जीवनात अडचणी देखील आणू शकतात. आवाज नसलेले किंवा खूप कमी आवाजाचे दागिने आपल्याला घालायचे असतात. घुंगराचे जोडवे देखील मिळतात, तर ते आवाज करणारे जोडवे आपण घालायचे नाही. आता अधिक महिन्यामध्ये सौभाग्यवती महिला जोडवे बदलतीलच, भर घालतीलच त्यांच्यामध्ये. जेव्हा अधिक महिन्यात आपण जोडवे बदलतो, आधीच्यापेक्षा वजनाने थोडीशी अजून जास्त जोडवे आपण बनवायचे असतात, त्यालाच भर घालणे असे देखील म्हणतात. आपली जोडवी ही आपण वाढायची असतात. तर तुम्हीही सिंगल जोडवे घालत असाल, आवाज करणारे जोडवे घालत असाल, तर या अधिक महिन्यात या चुका टाळून आपल्यासाठी नवीन जोडवे खरेदी करायचे आहेत. कोणाचेही जोडवे आपण घ्यायची नाही. कितीही आवडत असेल तर तुम्ही सेम डिझाईन बनवा, तसं बनवून घ्या, पण दुसऱ्याची घालू नका. अधिक महिन्यामध्ये आपण जोडवे बदलतो, त्याच्यामध्ये भर घालतो. ही जी भर आहे किंवा जोडवी बदलतो तर ती सासरी बदलायची नसतात. जोडवी ही आईकडे आपल्या माहेरीच बदलायची असतात. म्हणजे भलेही तुम्ही आईने पैसे देऊन ती सासरी येऊन सासरच्या सोनाराच्या दुकानात बदलवतील तरी चालतील, पण शक्यतो माहेरीच आपण ही जी जोडी बदलायची असतात. आमच्याकडे तर अशी परंपरा आहे, आता भाग बदलला की प्रथा परंपरेनुसार बदलते. तर शक्यतो अधिक महिन्यामध्ये आपण जोडी बदलतो, तर ती जोडी आपण आपल्या माहेरीच आईकडेच बदलवायची असतात. जोडी बदलल्यामुळे आपल्यालाही थोडासा बदल मिळतो. तर 3 वर्षांनी अधिक महिना येतो, तोपर्यंत आपली जोडी झिजतात. चांदी हा झिजणारा धातू आहे, त्यामुळे तर अधिक महिन्यात जोडी बदलण्याची परंपरा खूप पूर्वीपासून चालत आहे. म्हणून जोडी बदलल्यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की अधिक महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण सौभाग्यवती महिला जोडी बदलतात त्यावेळेस कोणत्या चुका करायच्या नाहीत. जोडी सासरी बदलायची की माहेरी बदलायची याबद्दलची माहिती देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओतर्फे. तो सोबतच अधिक मासात काय काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत याबद्दलची माहिती देखील आपण जाणून घेतलेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.